देखो राकेश को कौन भूल सकता है यार, किधर भी हो जाए राकेश सामने आ जाता है। कप्तान ने जिम्मेदारी लिया कंधे के ऊपर। मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर जारी है, साई का पहला ब्रह्मास्त्र। ये गेंद उड़ाया हवा में, गेंद गैप पर ढकल दिया, मिड विकेट के ऊपर लिया कैच, खिलाड़ी मैदान से बाहर, पहला विकेट राकेश के पक्ष में। और जब मुझे लगता है रन लेने का खाता ओपन नहीं हुआ, लेकिन विकेट लेने का खाता ओपन हो चुका है दोस्तों। क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। अंतिम गेंद के ऊपर कौन जीतेगा कौन हार जाएगा, कहते हमारे कलवा गांव के नितिन पाटिल भी उपस्थित है, उनका भी हम तहे दिल के स्वागत करता है। कलवा के सभी हमारे दोस्त उपस्थित, सभी खिलाड़ी है, उनको भी हमारे तरफ से बेस्ट ऑफ लक है आगे के मैच के लिए। और इस बार काफी अच्छी गेंद इस बार कवर के ऊपर, ये तुरुप का एक का संकेत साबित कर दिया शॉट कवर के ऊपर। लेकिन जो तुरुप का एक का मैदान के ऊपर आ चुका है, जिन्होंने पिछले मैच में 46 रन इकट्ठा किया था, वो देखा जाए तो शायद चीरले टीम के आकाश का आगमन हो चुका है, जिन्होंने अंपायर से गार्ड लिया। 30 गज के घेरे के अंदर 7 खिलाड़ी है, 2 खिलाड़ी बाहर है, एक गेंदबाज, एक कीपर है, 2 पंच हमारे अंपायर है और हम सब बाहर है। इस बार यह गेंद प्रयास जरूर किया है, मिड विकेट के ऊपर गेंद आ चुकी है, खिलाड़ी गेंद को उठाते समय सिंगल मिल सकती है, सिंगल के साथ देखा जाए तो शायद स्कोर हो चुका है 2 रन। सचिन केनी हमारे यहाँ स्कोरर है, 99 उन्होंने बाउंड्री लगा दिया इस टूर्नामेंट में, बिल्कुल 99 चौके आ चुके हैं, बिल्कुल 100 रुपए बहुत भारी है। इस बार उड़ाया गेंद को, जाएगी गेंद सीधा तारामंडल के अंदर, छक्का। आठ रन छक्के के साथ देखा जाए तो शायद रमाकांत, दोस्तों रमाकांत नाम सुनते ही दोस्तों सचिन तेंदुलकर को जिसने खड़ा दिया, जिस गुरु का नाम था दोस्तों रमाकांत आचरेकर। इसी बीच क्या है, राउंड विकेट चल रही है, सरपटी गेंद आ चुकी है, खिलाड़ी तैनात नहीं है, लेकिन जब तक शॉट मिड विकेट के ऊपर गेंद आ चुकी है, 11 रन के साथ स्कोर आगे जाता है, स्कोर पहुंच चुका है लगभग 9 रन 9 पे। अमित सर, तत्पूर्वी आपण पाहतोय व्यासपीठावर खऱ्या अर्थानं या विभागामध्ये ज्यांचं नाव गाजतोय असे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व, डॅसिंग नेतृत्व, ते खऱ्या अर्थानं त्यांनी सहकार्य या मरुई मंडळासाठी केले, असं सन्माननीय दर्शन पाटील आले, त्यांचा आम्ही शब्द सुमनानं स्वागत करत आहोत। ओटो आम्ही सर। बिल्कुल राजा, यहाँ काफी अच्छी बेहतरीन गेंद थी, लेकिन डॉट गेंद की समाप्ति हो जाती है। पहला ओवर समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद देखा जाए तो मैंडेटरी पावर प्ले के ओवर में रन आ चुके हैं 9 रन 1 विकेट के नुकसान पे। बिल्कुल, मैंने इसीलिए राजा कह दिया, रमाकांत तो नाम ये पुराने खिलाड़ी राजा कह रहे, लेकिन रमाकांत दोस्तों नाम सुनते ही जब रमाकांत आचरेकर ने, जिसको इस बार देखा जाए तो शायद पढ़ाई यानी कि शिक्षण दिया तो पहला विनोद कांबली को दिया, उसके बाद सचिन के भाई अजीत ने जाकर जब रमाकांत आचरेकर के पास सचिन तेंदुलकर को रखा दिया, उसके बाद दोस्तों प्रवीण अमरे, ये 3 दोस्तों शिष्य उनके थे और वो गुरु रमाकांत आचरे। रायगढ़ के लगभग देखा जाए शायद इस बार आकाश तारेकर की भी हमें याद आती है, क्योंकि नॉन स्ट्राइक आकाश, ये गेंद कैच लिया, लगभग देखा जाए शॉट फाइनल के ऊपर दूसरा खिलाड़ी आया पवेलियन के अंदर आराम करने के लिए। रमाकांत मैदान से बाहर जा चुका है और इस प्रकार देखा जाए तो स्कोर हो चुका है सचिन, कही जा सकता है 9 रन 2 विकेट के नुकसान पे। 8 रन बना के 4 गेंदों में रमाकांत पवेलियन में पहुंच चुके। नए बल्लेबाज प्रशांत इस भी स्ट्राइक के ऊपर है, अंपायर से गार्ड लेके मुझे लगता है वो खेल रहे। दूसरा ओवर जारी है
और दूसरी ओर की तरफ साई की तरफ से आ चुके चेतन। चेतन नाम सुनते हैं दोस्तों, हिंदुस्तान के बेहतरीन गेंदबाज, फास्टर गेंदबाज चेतन शर्मा। ये काफी अच्छी गेंद दोस्तों, डॉट गेंद की समाप्ति हो जाती है। चेतन साई गांव के ये गेंदबाज है, और चेतन दोस्तों हिंदुस्तान के बेहतरीन गेंदबाज चेतन शर्मा, जिन्होंने न्यूजीलैंड के खिलाफ 3 स्टंप उखाड़कर पहली हैट्रिक हिंदुस्तान के लिए किसी ने लिया होगा, वो दोस्तों लगभग देखा जाए चेतन शर्मा ने। एक पहली हैट्रिक टेस्ट के लिए किसी ने लिया होगा, वो दोस्तों इस बार पंजाबी पुत्र दोस्तों हरभजन सिंह। हिंदुस्तान की ये दोस्तों शान है दोस्तों। राउंड विकेट इस बार चल रहा है। दीपक जी अंपायर स्ट्राइक के ऊपर है, नॉन स्ट्राइक के ऊपर अंपायर शंकर जी है। आपकी जो और विकेट है, तो इस बार काफी अच्छी गेंद, स्लो डिलीवरी, लेकिन ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद। आया इशारा इस बीच, और यहां मुझे लगता है वाइड का इशारा। अंतरराष्ट्रीय क्रिकेट का दोस्तों 25वां नियम 1+1 मतलब फायदे की रन, और आ चुके 2 रन के साथ 11 रन। थोड़ी सी डॉक्टर साहब को विनती है, अब मैदान के ऊपर जाइए, थोड़ी सी पांव में चोट आ चुकी है, स्प्रे लेके जाइए। पसंद वाले आप जाइए जल्दी। बहुत ही भारी दोस्तों, ये शायद हमारे गेंदबाज को चोट जरूर आई है दोस्तों। ये नजारा दोस्तों देखने को जब मिल चुका है, तो याद दोस्तों जरूर 15 नवंबर 1989 की दोस्तों वो बात थी, जब सचिन तेंदुलकर के जब नाक के ऊपर वो गेंद जरूर लगी थी दोस्तों। तो वही क्षण आज देखने को मिल चुका है दोस्तों। शायद क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर ऐसा हो जाता है दोस्तों। कराची में दोस्तों सचिन तेंदुलकर के नाक के ऊपर गेंद लगी थी और खून गिरा था दोस्तों। और जब स्ट्रेचर बुला दिया, अली ईरानी आया, तब अली ईरानी को दोस्तों वो सचिन तेंदुलकर ने कह दिया था, मैं खेलूंगा दोस्तों। और क्रिकेट का भगवान के वो शब्द थे, पाकिस्तान के सामने खेला, और इमरान खान ने दोस्तों कह दिया कि अल्लाह ने इन्हें सचमुच दोस्तों गिफ्ट दिया। क्रिकेट का भगवान दोस्तों, भारत रत्न लिटिल मास्टर सचिन रमेश तेंदुलकर दोस्तों, मुंबई के दोस्तों एक बहादुर खिलाड़ी दोस्तों, हिंदुस्तान की शान दोस्तों, सर डॉन ब्रैडमैन के बाद देखने को मिल चुका है वही एक ही सचिन रमेश तेंदुलकर। इस बार उड़ाया हवा में गेंद, कैच की संभावना, मिड विकेट के गली में लिया कैच, और लगभग देखा जाए बड़ी मछली जाल में फंस गई है। तुरुप का एक्का मैदान से बाहर आकार तत्पूर्वी अमित सर आपण व्यासपीठावर पाहतोय की ज्यानं तारागावचं नेतृत्व केलंय, अशा तारेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय दिनेश पाटील सर उपस्थित आहेत। मी आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय सन्माननीय नरेश जोशी साहेबांना। बिल्कुल ब्लॉकअप में अंदर डाली हुई गेंद, सिंगल के साथ रन मिल जाते हैं। और दोस्तों सिंगल के ऊपर है ना, थांबव सर एक मिनिट ना, सन्माननीय दिनेश पाटील माजी उपसरपंच यांचे स्वागत होत आहे। खऱ्या अर्थानं विंधण्याचं ज्यांनी नेतृत्व केलंय असे माजी सरपंच नरेश जोशी साहेबांच्या, सन्माननीय आदरणीय नरेश जोशी साहेबांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच दिनेश पाटील तारात यांचं स्वागत होतंय। मायाची प्रेमाची उबदार शाळ आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतंय। ओव्हर टू अमित सर। बिल्कुल इस बीच गेंद, और ये निश्चित रूप से देखा जाए गेंद जा रही है लंगान मंडल के नजदीक, लंगान के ऊपर खिलाड़ी तैनात है, तब तक 2 रन मिल जाते हैं। संकेत गेंद को उठाते समय 2 रन मिल जाते हैं, 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 14 रन। संकेत के बल्ले से निकला हुआ ये स्ट्रोक, और संकेत साई गांव के एक बेहतरीन खिलाड़ी, इस बार राकेश मोकल की ये सेना है। गावदेवी साई दोस्तों क्रिकेट की पंडरी जिसी को कहा जाता है, लेकिन चिरला भी दोस्तों टीम कोई कम नहीं है। इस बार आवाज जरूर आ चुकी थी, मगर इस बार सिंगल मिल जाएगी, और सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है इस बार सचिन जी 15 रन, 15 रन लॉस ऑफ द देखा जाए तो शायद 2 विकेटें
तीन विकेट के नुकसान पे। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 15 रन, 3 विकेट के नुकसान पे। इस बार देखा जाए आर्यन चिरले टीम का स्कोर। सन्माननीय आदरणीय ढक्कूजी गटचे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याने खूप असं मोठं काम केलंय अशा आदरणीय संग्राम घरात यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये देणगी आलेली आहे। त्यांचं मरोळी क्रिकेट संघ विंदने याच्या वतीनं आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतोय की तुम्ही खूप मोठं सहकार्य केलं। खऱ्या अर्थाने कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रम देणगीदार यांची सुद्धा आपल्या गरज असते, त्यांचा एक मोठा वाटा असतो प्रत्येक स्पर्धेदरम्यान किंवा प्रत्येक सामन्यादरम्यान। ओटो आम्ही सर। बिल्कुल थैंक यू राजा। राजा भी मेरे करीबीन दोस्त बन चुके हैं और क्या राजा की तारीफ भी मैं क्या करूं दोस्तों, जिन्होंने मुझे दिया हुआ शब्द आज भी इस हृदय के अंदर है दोस्तों। निश्चित रूप से इस बार संकेत उड़ाया गेंद हवा में जाएगी लगती है, आया दमदमाता दम छक्का। आई गाव देवी माझी माऊली, आई गाव देवी माझी माऊली, तुला गावाची केली, आई तुला गावाची केली, कडू गडगड वाटायला काही आरतीची नाही। बस क्या बात है, बहुत ही भारी बेहतरीन गाना। हमारी साक्षात दोस्तों ग्राम देवता साक्षात एकवीरा माँ का दोस्तों ये गाना जरूर। इस बार एक गेंद उड़ाया हवा में गेंद, लेकिन पीछे फील्डर कोई उपस्थित नहीं है, सिंगल मिल सकती है और सिंगल के साथ स्कोर जाता है इस बार सचिन जी 22 के घर में 3 विकेट के नुकसान पे। कृपया संग्राम घरात डॉक्टर यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाची कृपा करावी। आयोजकांच्या वतीनं विद्यमान सरपंच आणि या स्पर्धेतील सर्व सन्माननीय बळीराम नवाळे यांची आपणास विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। सन्माननीय संग्राम घरात ढाकटुजोई। बिल्कुल इसी बीच किरण गेंदबाजी करने के लिए मोर द विकेट। उड़ाया गेंद गई इस बार तारामंडल के अंदर, छक्का आया, बाहरी गेंद। थँक्यू। आणि सन्माननीय अमित सर उरण टेनिस समालोचन क्षेत्रातील आमचे विद्यमान अध्यक्ष समालोचनाचा ढाण्या वाघ आदरणीय सन्माननीय जगदीश ठाकूर यांचं इथं आगमन होतंय। मरोळी क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचं आम्ही शब्द सोमनाथ स्वागत करत आहोत। ओटो अमित सर। इस बार सरपटी शॉट जरूर खेला है, गेंद पहुंचनी जारी है, लेकिन इस बार सिंगल मिल सकती है। सिंगल के साथ स्कोर सचिन जी पहुंच चुका है 29 पे, 3 विकेट के नुकसान पे। इस बार बिल्कुल ये कह रहे कि दोनों अगर छक्का मारते उसके बाद सिंगल लेते, मतलब क्या है कि इस बार सोच है बल्लेबाज की। और ये गेंद शायद शंकर जी आया इशारा वाइट का, अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 25वां नियम का इस्तेमाल किया। उस नियम में ऐसा लिखा दिया है कि ऑफ स्टंप और लेग स्टंप के ज्यादा बाहर जा सकती है और तीनों स्टंप के ऊपर से भी गेंद जा सकती है, उछाल लेती है तो अंपायर उसे वाइट दे सकती है। कृपया तारा संघ आणि कळवे संघ दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाची कृपा करावी। तारा संघ आणि कळवे संघ। ओटो अमित सर। बिल्कुल बाई का इशारा आया, सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 31 रन 31 रन, लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे। और इस बार स्ट्राइक के ऊपर संकेत ने इस 22 के रूप में रन लिया और ने बिल्कुल प्रशांत स्ट्राइक के ऊपर है। कळवा संघाचा संघनायक इथे हजर आहे, कृपया तारा संघाचा संघनायक। बिल्कुल यहाँ मुझे लगता है हमारे सम्मान्य जगदीश जी उपस्थित है, हनुमान है मेरे साथ, अभय मोकल इनका भी आगमन हो चुका है स्टेज के ऊपर। हम तहे दिल से स्वागत करते सभी का। इसी बीच वो लवली यार लवली गेंद जाएगी, लेकिन क्या फील्डिंग का मुजाहरा पेश हुआ। शॉट में दम जरूर था, लेकिन इस बार क्या फील्ड किया है साई के फील्डर ने, लाजवाब गेंद इस बार फील्डिंग की। 2 रन मिल जाते प्रशांत को और 2 रन के साथ स्कोर। तत्पूर्वी तुम्हाला थांबवतोय आम्ही सर पुन्हा एकदा। विंधने मधले एक सुपुत्र खऱ्या अर्थाने ज्याने काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्या हातामध्ये घेतलाय, पाणी घेऊन जा आणि खऱ्या अर्थाने ज्याने काँग्रेस पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतलाय आणि काँग्रेस पक्षाला बळकट देण्याचं काम ज्याने आतापर्यंत केलंय असे आमचे सन्माननीय आदरणीय श्याम नवाळे सर इथे उपस्थित आहेत। मी आयोजकांच्या वतीनं विनंती करतो की त्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे।
ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय श्याम नवाळे साहेब यांना विनंती असणार आहे यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आयोजकांच्या वतीनं मोरवाई क्रिकेट संघाचे संघनायक वसंत नवाळे यांना विनंती करतो की त्यांचा आदर सत्कार आपण करावा. तारा संघाचा संघनायक इथं हजर आहे. दोन्ही संघाचे संघनायक इथं हजर आहेत. नाणेफेक करून घ्या. तत्पूर्वी हा पुढचा चेंडू आणि हा झेलबाद झाला. झेलबाद सन्माननीय श्याम नवाल साहेबांचं प्रेमाच्या आणि मायाचे उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मंडळाची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत होतंय. सन्माननीय श्याम नवाले खऱ्या अर्थाने ज्याने काँग्रेस पक्षाचं झेंडा हातामध्ये घेतलाय आणि पक्ष वाढवण्यासाठी ज्याने खूप मेहनत घेतली अशा श्याम नवालांचा आदर सत्कार माजी सरपंच नरेश जोशी यांच्या शुभ हस्ते होते. ओव्हर टू अमित सर. कलवा कप्तान को विनती है कि तारा के कप्तान यहाँ उपस्थित हो चुके हैं. अब टॉस करने के लिए इस बार स्टेज के ऊपर आए कलवा कप्तान, गावदेवी कलवे कप्तान. 4 विकेट. ओ काफी अच्छी गेंद राकेश, बॉल बहुत भारी कह दिया लेकिन आपके हाथों से गलती जरूर हो चुकी है, लेकिन इस बार से इस रनआउट की विकेट मैदान से बाहर जाती है. बिल्कुल बलराम नवाले इनके शुभ हाथों से कलवा बनाम तारा के बीच का टॉस. बास्कॉन सिक्का उछला गया इस बार. अमित सर कलवा टीम ने टॉस जीता है. वो क्या कहते हैं ना, गॅप में गया, गॅप में सिक्का, गॅप में हनुमान गया और मराठी में उसे कहते फटीन गेला. लेकिन टॉस में देखा जाए बॉस बन चुकी कलवा टीम. उड़ाया और इस प्रकार देखा जाए आया छक्का आया. तत्पूर्वी अमित सर आमच्या चंद्रगावचे शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ नेते सन्मान्य प्रकाश गोंडले इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरची कृपा करावी. सन्मान्य प्रकाश गोंडले. उड़ाया दोबारा रपाटा हवा में. इस बार देखा जाए तो फिर से आया, उंगली खड़ी दो की छक्का. और ये दोनों टीम ऐसी है, गावदेवी साई और आर्यन चिरले, ये दोनों लक्ष्य को पीछा करके जीतने वाली टीम है. काटी की टक्कर का मुकाबला दोस्तों, ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है. ये मुकाबला बड़ा भी है, ये मुकाबला कड़ा भी है. 440 का करंट मैच के अंदर. ये काफी अच्छी गेंद थी लेकिन इस बार देखा जाए थोड़ी सी गेंद ऑफ स्टंप के बाहर है. वाइड का इशारा आया और 1+1 मिल जाती है. 2 रन के साथ सचिन जी स्कोर पहुंचाए 47 रन 47 रन. इस बार जरूरत के साथ सरपटी शॉट को खेला है कि लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के नजदीक जाने के लिए, लेकिन इस बार सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 48 रन. अपना 50 रन, अपना अर्धशतक टीम का पूरा करने के लिए रन चाहिए 2. बस 2 रन की जरूरत है. देखना पड़ेगा कौन जीतेगा कौन हार जाएगा. मेरे साथ जगदीश जी हमारे बैठे हुए. इस बार सामने मारा शॉट को, खिलाड़ी तैनात
सिंगल मिलती है और सिंगल के साथ ऊंचा स्कोर हो जाता है। रनआउट की विकेट मैदान से बाहर जा चुकी है और जीतने के लिए गांव देवी साई टीम को चाहिए 24 गेंदों में 50 रन की दरकार। अगर ये 50 रन इकट्ठा करना है साई टीम को, 24 गेंदे और 50 रन मुश्किल तो नहीं है, लेकिन आने वाला दोस्तों समय बताएगा कौन जीतेगा। दोनों खिलाड़ी इस बार एक दूसरे को जानते हैं, लेकिन दोनों टीम एक दूसरे के साथ जगदीदी हार मानने के लिए तैयार नहीं है। खुदा ही जाने इस श्रृंखला से कौन बाहर जाएगा। 24 गेंदे 50 रन, क्या है गेंदबाजी का प्लान, क्या है बल्लेबाजी का प्लान, आने वाला वक्त बताएगा। इससे पहले माइक्रोफोन पे बदलाव आदरणीय चिन्नगांव के हमारे करीबी दोस्त राजेंद्र भगत के पास आपको लेके चलता हूँ। धन्यवाद अमित सर. खऱ्या अर्थानं अमित सर म्हटलं की एक मोठा आवाज या पूर्ण रायगडमध्ये त्याचा गाजतोय, असं यांचं हिंदी भाषा वाचणारा प्रभुत्व, जबरदस्त समालोचन आणि त्यांच्या संपर्कामध्ये असणं आम्ही समालोचन करतो, आम्हाला खूप मोठं आमचं भाग्य आम्ही समजतोय. आणि आमच्या व्यासपीठात जोडले गेलेत आमचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश ठाकूर सर, की खऱ्या अर्थानं रामनवमी असल्या कारणानं आज जे उशीर आलात, पण जेव्हा त्यांचा पहिला सामना झाला आजच्या दिवसामधला 80 धावा काढल्या तारा संघानं आणि 81 धावांचं लक्ष होतं. सर असं वाटलं होतं की कुठेतरी चिरला संघ बॅकफुटवर गेलाय, पण आकाश जी फलंदाजी केली लाजवाब, 14 चेंडू मध्ये 46 धावा काढल्या आणि मात्र चिरले संघाला विजय करून दिले. तत्पूर्वी तारा संघाचा आनंद, या आनंदनं 20 चेंडू खेळला, 9 खणखणीत षटकार आणि 3 चौकारासह 74 धावा काढल्या. आणि जर त्या सामन्यामध्ये आकाशाने 2 षटकं फेकली, 2 षटकामध्ये फक्त 7 धावा देऊन 3 सफलता मिळाल्या. जर आकाशी गोलंदाजी खराब झाली असती तर 100च्या वरती आकडा गेला असता आणि कदाचित आनंदला सेंचुरी करण्याचा मान सुद्धा मिळाला असता, पण तसं काही झालं नाही. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की ज्या खुर्च्या आहेत त्या खास प्लेयरसाठी आहेत, त्या आपण घेऊन या. जे 11 खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ज्या खुर्च्या आहेत, कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. धन्यवाद सन्माननीय जगदीश ठाकूर. अतिशय जवळचे स्नेही असणारे वामनशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा पाहतोय आणि 50 धावांचं आव्हान काय होतंय काय घडतोय बघूया. तत्पूर्वी याच्यानंतर होणारा सामना तारा बनाम कळवे. कळवे म्हणतात तर घोट्या, एक नामांकित फलंदाज, बहुतेक हा दुसरा संघ असणार आहे कळवे संघाचा. कळवे संघामध्ये कळवे गावामध्ये अनेक संघ आहेत, मातबगार संघ आम्ही त्या विभागामध्ये पाहतोय. असा कळवे गावा आपलं नशीब आजमावण्यासाठी आला. पंतांचा इशारा तो सामना चालू करण्याचा. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. सलमेचा पहिला षटक घेऊन होतो चिरले संघाकडनं गोलंदाज सिद्धास. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. संकेतला काही समजला, संकेत की ज्याने मागाशी 54 धावांची नाबाद खेळी केली आणि आपल्या गावदेवी साई संघ ज्यानं सामना जिंकून दिला असा संकेत. सलामी झाला संकेत त्यांना ठेकत मात्र राकेश. बघूया काय होते काय घडते. पहिला चेंडू सिद्धेशने फेकला, अतिशय सुंदर असा चेंडू होता. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठल्या प्रकारची भर नाही. पुन्हा एकदा पॅडल सिंग मारण्याचा प्रयत्न होता संकेताचा. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा आम्ही आभार मानतो की आमच्या विनंतीला मान देऊन आपण ज्या खुर्च्या घेतल्या होत्या त्या हल्ल्यात, त्याबद्दल तुमचं खरोखर आम्ही आभार मानतोय मरोई क्रिकेट संघ विंधनच्या वतीनं. की प्रेक्षक खऱ्या अर्थानं क्रिकेटचा मायबाप आहे. तुम्ही आलात म्हणून या आमच्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली. 2 चेंडू डॉट गेले आहेत बॅक टू बॅक. पुढचा चेंडू पुन्हा सिद्धेशचा राईट हँड ओ डोक्याचा मारा. सुरेख चेंडू, बहुधा झेल आहे, झेलच्या काळ क्षेत्र आहे, पण मात्र हा झेल धरतीला दान होतोय आणि हा मात्र जातोय खाणे खाणे चौकार. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये हा 100वा चौकार. जगदीश सर, खऱ्या अर्थानं साई संघाचा आपण खेळ जास्त बघितला बहुतेक नसाल, पण हे 2 जे फलंदाज आहेत, राकेश जो नॉन स्ट्रायकर आहे खूप नामांकित असा फलंदाज. राजा थांबवतो 1 मिनिट. सन्माननीय आमच्या इथे नाव काय
रोहिदास मनोहर पाटील वेशवी यांच्याकडून आमच्या या मंडळाला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा तो पुढचा चेंडू हा सुरेख चेंडू सुरेख फटका मॅडम ऑनच्या दिशेने बघे काय होतंय काय करताना बॅक टू बॅक हा दुसरा खानकडे चौकार पंचा. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतो की ज्यांच्या नावानं ठेवली अशी सन्माननीय वामनशेठ पाटील यांचे मामा सन्माननीय आदरणीय अर्जुन ढाकळे पाटील यांच्याकडनं मरोळे क्रिकेट संघासाठी रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मरोळे संघाच्या वतीने त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतोय. पुन्हा तर सज्ज होतं सिद्धेश राईट ओव्हर द विकेटचा मारा उलटा चेंडू खरपूस समाचार घेता आला नाही मात्र फलंदाज संकेत याला एक धाव मिळते. धावसंख्या वाढते धावसंख्या होते 9. दरम्यान चिरले गावचे एक जबरदस्त कॉमेंटर ज्यांच्याकडून आम्ही पहिल्यांदा प्रेरणा घेतल्या समालोचन करण्याच्या असे आमचे सन्माननीय अतिथी नागरदास पाटील यांचं आगमन झालंय. नक्कीच त्यांचं मी बलिराम नवाले यांना विनंती करतोय की नागरदास पाटील यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उठवला जोरदार फटका आसमाने झुलताना षटकार पाहायला मिळतोय राकेशच्या बॅट मधनं. दरम्यान 50 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते गावदे साई संघाची 15. तत्पूर्वी आम्ही पाहतोय की खऱ्या अर्थाने ज्याने अथक असं मेहनत घेतली आणि विंदने गावचे सुपुत्र एक राजकारण क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं नाव आहे असे सन्माननीय रामकृष्ण नवाळे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपये देणगी आलेली आहे. मरोळे क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतोय. त्याचप्रमाणे कंटवली गावचे सुपुत्र की ज्यांचं नाव आम्ही बघतोय पूर्ण या विभागामध्ये कुठेही कुठली स्पर्धा किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या गणेश उत्सव असू द्या नवरात्र उत्सव असू द्या किंवा अनेक स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये ज्यांची मदत असते असे विंदरचे माजी सदस्य सन्माननीय BM ठाकूर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये देऊन गेलेले आहे. मरोळे क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतोय. त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचं युवा नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर सोपवलंय आणि अतिशय कमी वयामध्ये ज्यानं एक नाव आपलं कमवलंय असे कंटवली गावचे डॅशिंग नेते सन्माननीय दर्शन पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपये देऊन गेलेले आहेत. मरोळे क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय समीर ठाकूर कंटवली युवा नेतृत्व यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3,000 रुपये देऊन गेलेली आहे. या सर्वांचं मरोळे क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय नवीन आलेला गोंद आकाश की ज्यानं बघाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. हा असा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू की फलंदाजी करताना 14 चेंडूमध्ये 46 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 2 षटकामध्ये 7 धावा देऊन 3 बहुमध्ये सफलता आणि समोर जो फलंदाज संकेत तो सुद्धा मगाच्या सामन्यामध्ये सामनावर ठरला होता. म्हणजे दोन्ही जे खेळाडू सामन्यावर झाले होते ते आता मात्र आमने सामने आलं आणि पहिला चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेटने मारा केला होता. आकाशने चेंडू गेला निर्धाव धावसंख्येमध्ये भरण आहे पुन्हा सज्ज होतोय. हा मात्र सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या रिझन मध्ये मारला तो संकेत यानं क्षेत्रक्षण चांगलं होतोय. 2 धावाचा पुरा होता. 2 धावसंख्या काय रोखू शकत नाही. 2 धावसंख्या आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र बिनबाद 17. त्याचप्रमाणे दिगोडे गावचे शेतकरी कामगार पक्षाचं एक मोठं नेतृत्व की ज्याला क्रिकेटची खूप मोठी आवड आहे. दिगोडे संघाचा कुठला सामना कुठेही असू द्या तो सामना जे आवर्जून पाहतात असे आमच्या आदरणीय परम मित्र सन्माननीय आदरणीय अरुण पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,000 रुपये देणगी आलेली आहे. मरोळे क्रिकेट संघ त्यांचा आम्ही ऋणी आहोत. त्याचप्रमाणे विंदणचे सुपुत्र सन्माननीय राजेंद्र लोखंडे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,000 रुपये देणगी आलेली आहे. त्यांचा सुद्धा आम्ही मरोळे क्रिकेट संघाच्या वतीनं आभार मानतोय. बहुतेक गोलंदाज आक्षेप आलेला दिसतोय थ्रोचा आणि ते तिसऱ्या पंचांचं काम बघतील ते
शंकर मात्र एक मोठं नाव या पूर्ण रायगडमध्ये गाजतंय. असे शंकर मात्र एक क्वालिफाईड पंच आणि ज्याने खूप वर्ष ओवळे गाव आणि ओपीडी संघासाठी ज्याने क्रिकेट खेळलंय आणि एक नव तरुण त्याने संजीवनी दिली. असे शंकर मात्र आज आपण बघतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती मात्र 17. सज्ज होते आकाश पुन्हा एकदा संकटसाठी जोरदार भडका मारा आणि मात्र फाईन एकदा मारतोय आसमानी सुलतानी गगन भेदी हा षटकार. धावसंख्या वाढते, सहा धावसंख्येने धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 23. 50 धावांचं एक मोठं लक्ष असताना मात्र थोडीशी खराब अशी गोलंदाजी आता मात्र पाहतो ते आकाश कडनं. संकेत मात्र यावर्षी खूप फॉर्म मध्ये असणारा असा फलंदाज की अनेक चांगले मैदान त्याने गाजवले असा संकेत. पुढचा चेंडू पुन्हा मारतो बहुधा झेल, मात्र झेल हा धरतीला दान होतोय. 2 धावा मिळतात, बघूया काय होतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि मात्र 3 धावा मिळतात आणि 3 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 26. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी अनेकांचं सहकार्य आम्ही 4 दिवसामध्ये बघितलंय आणि खऱ्या अर्थानं विंदाणे गावचं एक चांगलं नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते आदरणीय सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांचे खास स्नेही असणारे सन्माननीय सुरेश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपये देणगी गेलेले आहे. मोरया क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणानं आभार मानतोय. त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुमन जयराम पाटील माजी सरपंच विंदणे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 3,000 रुपये देणगी गेले, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. हा पुढचा चेंडू जोरदार माझा प्रयत्न होता. राकेश सात बॅटच्या पट्ट्यामध्ये काही व्यवस्थित चेंडू आला ना. 1 धाव मिळतो. एका धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती बिनबाद 27. आता मात्र 13 चेंडू 12 चेंडू आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण जवळ आले. म्हणजे आमचे समालोचक अध्यक्ष सन्मानित जगदीश ठाकूर यांचे सुद्धा ठोके वाढताना आपण पाहतोय की खरं प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो. त्याप्रमाणे जगदीश ठाकूर यांना सुद्धा खूप मोठा अभिमान आहे. खूप वर्ष ज्याने क्रिकेटचं समालोचनाचं काम ज्यांनी केले. खऱ्या अर्थानं जेव्हा आपल्याला नाईट स्पर्धा माहीत नव्हत्या तेव्हा चिरले ह्या भूमीमध्ये नाईट स्पर्धा झाल्या आणि एक मोठा आवाज आम्ही तेव्हा बघितला. आम्ही खूप छोटे होतो, तिथपासून त्या स्पर्धेला सुरुवात झाली. असे सन्मानित जगदीश ठाकूर, ढाण्या वाघ, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांना क्रिकेट खूप उंच शिखरावर नेलंय. असा दिगोडे गावचा सुपुत्र, सर्वांचा कोहिनूर हिरा, सन्माननीय आदरणीय अभिजित ठाकूर उर्फ छोट्या याला विनंती असणार की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. छोट्यास विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. आयोजकांची विनंती आहे. अभिनंदन गोलंदाज निर्दोष. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, चांगला ढकलून दिला, पुश केलाय राकेशनं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धावसंख्या मिळते. एका धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 28. खऱ्या अर्थाने निर्दोष, एक खूप ज्याच्यामध्ये कुठला दोष नसणारा असणं हा खेळाडू. खूप वर्ष हा सुद्धा चिरले गावासाठी खेळतो, अनेक मैदान ज्याने गाजवले असा हा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू की अनेक मैदानामध्ये ज्यांना चांगली कामगिरी करून आपल्या चिरले संघासाठी ज्यांना विजय मिळवून दिला असा हा निर्दोष. आता मात्र 11 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण माझ्या सोबत जोडले गेले आहेत. जगदीश ठाकूर फॉर्म चिरले, जीवन टाकी फॉर्म बोरकार आणि सचिन केने एक चांगले स्कोरर ज्यांचं नाव गाजतोय रायगडमध्ये असा हा चेन्नईचा सुपुत्र. त्याचप्रमाणे इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचे सहकारी की ज्याने 4 दिवस खूप मोठी सेवा केली असे सन्माननीय सुशांत म्हात्रे. खूप चांगलं आयोजन मोरया संघाच्या वतीनं आणि पूर्ण 198 देशामध्ये स्पर्धा आपण लाईव्ह लोक बघतात, याचं सर्व श्रेय जातोय मोरया क्रिकेट संघ विंदणे. आणि या थ्रोचा ऑब्जेक्शन आलं थर्ड अंपायर, निर्दोषवर बहुतेक ऑब्जेक्शन आलेलं आहे. बलराम नवाले आपण मैदानामध्ये जा. 11 चेंडू आणि 22 धावा. प्रेक्षकांमध्ये आवाज येतोय जय श्रीराम. खरोखर का येऊ नये, कारण आज आपण बघतोय की पूर्ण देशभरामध्ये रामनवमी उत्सव साजरा होतोय. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आज उत्सव प्रत्येक गावोगावी आणि पूर्ण देशामध्ये पाहतोय. आता मात्र चेंडू झाले 11, धावसंख्या बनवायची आहे ती 22. समोर फलंदाज संकेत, एक मोठा हार्ड हिटर असा फलंदाज, तर नॉन हिटर असणारा फलंदाज राकेश की ज्यानं गेल्या वर्षी चिरनेर होते नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्यानं मिळवली असा फलंदाज. जर थ्रो गोलंदाज बाद असेल तर 2 धावांची पॅनल्टी असणाऱ्याची
सर्व संघांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा बॅटची कड घेतोय, स्ट्रक्चर थोडा मिस होतोय, चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्येमध्ये भरणं. आता मात्र समीकरण बदलतंय, 10 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण पाहायला मिळते. काय होतंय, काय घडतंय बघूया. येणारा काळ आणि येणारा वेळ सांगणार आहे. तत्पूर्वी छोट्याच विनंती असणारे पुन्हा एकदा अभिजित ठाकूर की आपण आयोजकांची विनंती व्यासपीठावर या. खूप मोठं आपण नाव दिगोड संघाचं आणि पूर्ण उरणचं एका उंच शिखरावर आपण नेलात आणि मागच्याच आठवड्यामध्ये आपण जास्त येथे मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर आपण मिळवले आहेत. मोठा चेंडू, सुरेख चेंडू, बळाखोरा चेंडू होता. संकेत थोडं चांगल्या पद्धतीने मारले, पण क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि पंचांचा मात्र 9चा इशारा म्हणजे 1+2 म्हणजे एकूण 3 धावा मिळतात. 4 धावा एकूण, 2 पॅनल्टी, 1 थ्रो आणि 1 जी धाव काढली, त्याच्या 4 धावा मिळतात. गोलंदाज निर्दोषला वाद होतोय. क्वालिफाईड पंच शंकर म्हात्रे यांचा 9चा इशारा होतो. 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती सचिन 32, धावसंख्या झाली 32 म्हणजे अजूनपर्यंत 18 धावांचं समीकरण पार करावं लागेल. ते साई संघाला चेंडू असणार ते 10. काही 4 धावा ना, 3 धावा, 3 धावा एकूण. नक्की धावा किती आहेत नक्की सांगा मला. 4, 3 धावा. तीन धावा मिळतात. धावसंख्या होते ती 31 ना. नाही, 2ची पॅनल्टी फक्त म्हणजे 9 धरून 2ची धावा आहे ती. या 4 धावा आहेत, बरोबर आहे. 1+2+1 4 धावा आहेत, लक्षात घ्या. 4 धावा. धावसंख्या झाली 32. धावसंख्या झाली 32. आता फक्त 10 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण असणार आहे. या सामन्यामधलं काय होतंय, काय घडतंय. पुन्हा एकदा नवीन आला गोलंदाज प्रेम कुमार, राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतो. पहिला चेंडू हा पिच चेंडू होता आणि कारपोस समाचार घेतो हा राकेश आणि गगन बेदी आसमानी सुलताने षटकार पाहतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 38. धावसंख्या होते 38. आता मात्र 9 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रेम कुमार. पहिला चेंडूचा संघनायक प्रेम कुमार, जोरदार माझा प्रयत्न, चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यामध्ये आला नाही, पण फायनल चेंडू गेला. क्षेत्ररक्षण कुठली चूक न करता चांगला क्षेत्ररक्षण केले आणि 1 धाव मिळते. एका धावसंख्येत धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बिनबाद 39. आणि महत्वाचं सांगायला गेलं म्हणजे अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये शाब होते. एक सुद्धा फलंदाज चिरले संघाला बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही. चांगली कामगिरी पाहतोय आपण साई संघाकडनं. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 39. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रेम कुमार. संकेतसाठी सुरेख फटका, सुरेख जबरदस्त फटका आणि वन्स बाउन्स चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती मात्र 43. आता फक्त 7 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. 50 धावांचं मोठं लक्ष होतं, पण ते लक्षाचा पाठलाग अतिशय सुरेख पद्धतीने गावदेवी साई संघाने केलंय. आणि हा पुन्हा एकदा गगनभेदी षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 49. आणि प्रेक्षकांना विनंती आहे साई संघाच्या, कोणी आज जाऊ नका. आपणास विनंती आहे, आज कोणी जाऊ नका. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर पाहतोय दिगोडे गावचं नाव ज्यानं उंच शिखरावर नेऊन ठेवलंय अशी जोडगोळी, 2 बंधूंची जोडी, छोट्या आणि मोठ्या. अनेक रेकॉर्ड ज्यानं या पूर्ण वर्षामध्ये केलेत. या वर्षी या संघाने नाईट स्पर्धेमध्ये 11 किताब मिळवलेत आणि डे स्पर्धेमध्ये जवळजवळ 20 किताब मिळवले. असा दिगोड संघाचा एक आधारस्तंभ हुकमी एक विश्वजित ठाकूर याचा छोटा भाऊ अभिजित ठाकूर उर्फ छोट्या याचा आदर सत्कार आयोजकांच्या वतीनं
सिद्धी स्पोर्ट्स एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्मान्य सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते मायाची उबदार शाळ प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आठवण भेट देऊन त्याचं स्वागत होतं छोट्याचं. एक धावाची गरज आणि मात्र अशा रीतीने मात्र गाव देवी साई संघ विजय होतोय. हार्दिक आणि आता समालोचनासाठी मी आपण विनंती करतोय समालोचन कक्षाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर ढाणेवाग त्याचप्रमाणे जीवन डाकी विंदने नवापाडा गावातील एक सामाजिक कार्यकर्ते की ज्याने खूप चांगलं कार्य आतापर्यंत केले असे भरत जोशी यांच्याकडनं या